और कांग्रेस पार्टी के मालेगांव के जो इंचार्ज ऑब्जर्वर है शरद खैरनार साहब भी यहाँ पर आए हैं। शरद खैरनार साहब क्योंकि अभी बैठे हैं तो थोड़ा सा तालुका के अध्यक्ष भी है और मालेगांव के प्रभारी भी है। और इन्होंने ऐसा बताया कि अभी शोभाताई भी शाम में आने वाली है, उनसे कुछ बातचीत होगी, जैसा भी रहेगा फिर आप लोगों को 5 बजे तक मालेगांव आने वाली है। मालेगाव शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीने मी स्वागत करतो की अतिशय महत्त्वाचा विषय की आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जी आपली आघाडी आहे इंडिया आघाडी, त्या आघाडीचे आजपर्यंत ज्या निवडणुका आपल्या झालेल्या आहेत त्या आपण लोकसभा इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढलो, विधानसभाही आपण इंडिया आघाडीच्या लढलो आणि महानगरपालिकाही आपण इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत। त्यासाठी इंडिया आघाडीतल्या कुठल्याही कोणत्याही स्टेटमेंटच्या मागे लागू नका। होणारी निवडणूक ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून होणारी जिल्हा परिषद असो या महापालिका असो आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून मालेगाव तालुका असो मालेगाव शहरामधून विकास आघाडी मालेगाव तालुका विकास आघाडीच्या वतीने शोभाताई यांना भरघोस मतदान मिळाले होते आणि शोभाताई या प्रचंड मताने निवडून आलेले होते। एक लक्षात घ्या, आपल्याला जरी कुठल्या पक्षांचं काय परिस्थिती हे आपल्याला अवलोकन आज करायचं नाहीये, पण एक लक्षात ठेवा, काँग्रेस आणि काँग्रेस बरोबरच्या आघाडी हे पारंपरिक पक्ष आहेत, हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, सामाजिक आणि देशाच्या हितासाठी काम करणारे पक्ष आहेत। मित्रांनो, आता आपण पाहत असेल मालेगाव शहरात असो तालुक्यात असेल अनेक लोक हे काँग्रेस पक्षामधले असो इतर पक्षामधले इकडे जात असेल, त्याची कुठली चिंता करायची गरज नाही। जनसामान्य जनता आपल्या बरोबर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने महाविकास आघाडी एकत्र निवडणूक आम्ही लढवणार आहे। आमचे एकमेकाचे विचार जुळणारे आहेत। आम्ही भविष्यात या मालेगावच्या शहराच्या आणि तालुक्यात एक वेगळं चित्र दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीचं आजपर्यंत जरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय काय घडलंय ते सोडा, पण या वेळा महाविकास आघाडीला गेल्या लोकसभेत जसा घवघवीत यश मिळालं होतं तसं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो। पार्टी की पॉलिसी पहली बात देखो, कांग्रेस पार्टी ने मुंबई में भी कह दिया है कि हम मनसे के वजह से कांग्रेस बंबई में अलग लड़ रही है। जो कांग्रेस की भूमिका है वो सिद्धांतों की भूमिका है। कांग्रेस पार्टी लड़ेगी तो अपने इंडिया आघाड़ी महाविकास आघाड़ी के साथ ही लड़ेगी। कांग्रेस पार्टी का गठबंधन ये महाविकास आघाड़ी के साथ ही रहेगा। कांग्रेस पार्टी के बारे में अगर कुछ बोला जा रहा हो गलत है। मैं यहाँ पे यहाँ का तालुका या शहर का प्रतिनिधि बोल के बता रहा हूँ कि जो मेरे को मैसेज दिया गया है कि कोई गलत मैसेज मालेगांव कांग्रेस के बारे में फैलाया नहीं जाए। मालेगांव शहर में कांग्रेस के बारे में गलत मैसेज फैलाया जा रहा है कि कांग्रेस पार्टी अलग, जो पार्टी से हमारा कोई बुनियादी जमता नहीं वो पार्टी से मैं वो पार्टी का नाम नहीं लूंगा, उनसे हमारी युति हो रही है। गलत हमारा अप्रचार किया जा रहा है, कांग्रेस का खच्चीकरण करने का काम कर रहा है। प्रेस कॉन्फ्रेंस देकर ये कहा है कि हम अलग अलग पार्टियों से बातचीत करेंगे। हमारे महाराष्ट्र के प्रदेश कांग्रेस कमेटी ने मेरे को बताया, महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश कांग्रेस ही ठहराती है किसके साथ युति करने की। मालेगांव शहर अध्यक्ष से बात हुई कांग्रेस की कि तुम्हारा एक चेहरा आघाड़ी के साथ है, उन्होंने इनकार किया है, उस पर आपको क्या बोलना है? आप प्रभारी हो यहाँ की। मैं एक बात ये बताता हूँ कि कांग्रेस के सभी पदाधिकारी एक साथ है। कांग्रेस पे हमारा निर्णय प्रदेश अध्यक्ष से होता है। प्रदेश अध्यक्ष जो भी निर्णय दे, कल उन्होंने जिनके साथ भी युति करने को बोली गई हम उनके साथ युति करेंगे। सबकाल साहब पे आपकी बात हुई क्या? सबकाल साहब ने अभी तक मनसे से युति नहीं की है, तो अभी ये दूसरी पार्टी से सबकाल साहब का युति करेंगे। इंडिया आघाडी तुम्ही म्हणताय, आता इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पण आहे। नाही, ज्या वेळेला इंडिया आघाडी झाली होती लोकसभा विधानसभेपुरता झाली होती, आता महापालिकेमध्ये समाजवादी पण आहे। मग आज समाजवादी भी आहे, समाजवादीने कालच युती करायची। लक्षात घ्या, एक मिनिट एक सेकंड रुको। ज्या ठिकाणी आपल्याला एकदम प्रामाणिकपणे सांगतो, ज्या ठिकाणी मुंबई प्रदेश असो महाराष्ट्र प्रदेश असो त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने काय केलेलं आहे, त्या ठिकाणचा तालुकाचा आणि शहराच्या अध्यक्षाला अधिकार दिलेले आहे।
बरोबर आहे ना? शहर अध्यक्षाला मग अधिकार तुमचा- दिले तुमचे त्या महानगराध्यक्ष ठिकाणी म्हणताय, बरोबर आहे मग अनेक त्यांचं. ठिकाणी आपण पाहतो शिवसेना बीजेपी आपसात लढतीये. तुमचे काँग्रेस महानगराध्यक्ष इथले जे म्हणताय ज्यात त्यांना जर प्रदेश अध्यक्षांनी अधिकार दिला असेल तर त्याची काय हरकत नाही. मग तुम्ही तुमच्या म्हणताय ना हो, का? खैरनार साहेब. लेवलवर हो, खैरनार साहेब. अधिकार त्यांना आहे. स्थानिक अधिकार जरी होत असतील तर कोणत्या पक्षाबरोबर करायचे त्यांनी आम्हाला कम्प्लिटली सांगितले की आमचा मित्र पक्ष आहे शिवसेना, उद्धव ठाकरे सेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस. या अगोदर समाजवादी पार्टीची आमची लोकसभेत आणि विधानसभेत युती होती, पण काही ठिकाणी ज्या ठिकाणी नाही होऊ शकले नाही होते. खैरनार सर, कांग्रेस पार्टी 2 गुटों में, समाजवादी 2 गुटों में दिख रही है, इसका प्रकार क्या है, कारण क्या है? नहीं सुनो कोई ना, पार्टी सुनो ना। 2 गुटों में नहीं है, हम सब एक है, हम सब एक है, कोई फूट पीट का कोई बात नहीं है। हमको दिख रहे हैं। ओ, खैरनार साहब, ओ, खैरनार साहब। सर, हमारी जो पॉलिसी रहेगी पक्ष की, शरद चंद्र पवार हो या उद्धव ठाकरे पक्ष हो या कांग्रेस हो, इनकी पॉलिसी महाराष्ट्र के राज्य के अध्यक्ष चुनते हैं। वो जो निर्णय देंगे वो हमें मान्य रहेगा। इसके सिवा आपका जो प्रश्न है, यहाँ पे इन्होंने जो विषय लगाया आगाड़ी, तो इन्होंने सबको एकजुट किया, उनका अभिनंदन करता हूं मैं पहली बात तो। और अभी अगर तो देखो, आप हमको आने के पहले तोड़ेंगे तो मजा नहीं आएगा।